नमस्कार मंडळी, मी अथर्ववाडी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असा. आज आम्ही जातो बांबूएक. मी काका आणि काकी आजोबांकडे नैवेद्य करचो म्हणत. चला काका काकी आणि मी आता बांबूएक जाऊ बाहेर पडलो. सर्वात पहिला आधी आम्ही वेतोबाच्या देवळात जातलो पाया पडाक. आता आम्ही इलं वेतोबाच्या मंदिरकडे. मंदिर कसा दिसता कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण जाऊया आतमध्ये. चला आतमध्ये इलो. आता आपण पाया पडान घेऊया. ही असा वेतोबाची मूर्ती. दोन्ही साईडला वेतोबाची सावली पडलेली दिसता, होऊ शकतात. काही साईडला तीर्थ ठेवला. आता आपण घेऊया. पाया पडान झाला तसा आता आम्ही जाऊ बाहेर पडलो. आता पावशे गेलो. आता डायरेक्ट भेटी आपण कुडाक आलव्यांकडे. या असा आलव्यांचं दुकान. हय आमका खारी आणि बिस्किट घेऊचा. आता आपण घेऊया. बिस्किट आणि घेऊन झाला तसा काकानी म्हाका सांगलेनी हयच थांब, मी बाजारातून जाऊन पाती घेऊन येतोय. पाती आणि काका घेऊन येले तसे आता आम्ही बांबूएक जाऊ बाहेर पडलो. आम्ही इलो आता आजोबांकडे. ह्या असा देवघर. चायानी पिऊन झाली तशी आता आम्ही इलो बांबूच्या रामेश्वर मंदिरात पाया पडाक. आतमध्ये इलो आणि अगरबत्ती लावली आणि रामेश्वर देवाचं दर्शन घेतला. दर्शनाने घेतलं तसा खालच्या साईडला ब्रह्मेश्वराचं मंदिर आहे, त्या पण देवात पाया पडा गेलो. या मंदिराचा काम चालू आहे. हय जत्रा असता. आतमध्ये इलो तर हय पण काम चालू होता. गणपती होतो त्याच्या पाया पडलं आणि ब्रह्मेश्वर देवाच्या पाया पडलंय. सगळ्या मंदिरात पाया पडण झाला तसा नैवेद्य घेतलो आणि रवनाथाच्या देवात गेलो नैवेद्य दाखवक. हा असा रवनाथाचा मंदिर. हय नैवेद्य दाखवतलो. हय नैवेद्य ठेवल्यानी काकानी अगरबत्ती पेटवल्यानी आणि आजोबांनी गाराणा घालूक सुरुवात केल्यानी. घराकडे इलो तर जग वाढलेली होता. काका आणि मिया बसलो जग. तुम्ही पण येवा. जेवण झाला तसा आता आम्ही घरात जाऊ बाहेर पडलो. आजचो ब्लॉग हेच संपता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टा फॉलो करूक विसरा नको. धन्यवाद.